Yes, friends, preparation of amines. Amide, okay, amide in general. Specific acetamide. आता बघा, अमाइडची रिडक्शन कार्बोनिल ग्रुप इंटू CH2 असा एक प्रकार आहे. म्हणजे हा C डबल बॉन्ड O आहे तो CH2 होणार, तो वेगळा प्रकार. तो आपण दॅट विल कन्सिडर आफ्टर दिस व्हिडिओ. आत्ताच्या मेथडमध्ये हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन म्हणलं. डिग्रेडेशन म्हणजे दिस कार्बोनिल कार्बन और कार्बोनिल ग्रुप गोज आउट इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट. ओके, आणि त्यामुळे एक कार्बन कमी होतो आणि असा अमाइन तयार होतो. मग मेकॅनिझम, ॲक्च्युली ही जी आपण मेकॅनिझम बघणार आहोत, मेकॅनिझम नॉट एक्सपेक्टेड तरी पण आपण बघूया. म्हणजे ते लक्षात राहायला आणि पटकन लिहायला बरं पडेल म्हणून बघायचं. म्हणजे असं का सांगायचं तर त्याचा अभ्यास त्या अँगलने तेवढाच करायचा. म्हणून ज्या मेकॅनिझम एक्सपेक्टेड आहेत त्या आपण परत समजून घेणार, न बघता लिहिणार. तसं ह्या फक्त समजून घ्यायच्या. आणि मग हे असं कसं काय होऊ शकतं, एकदा लक्षात आलं की लक्षात ठेवायला आणि पटकन लिहायला किंवा गोल करायला किंवा आपला बटन दाबायला, जे काही MCQ ऑनलाईन वगैरे. ठीक आहे, तर बघा इथं. तर रिॲक्शन काय आहे बेसिकली, तर ब्रोमामाइडची बेसिकली रिॲक्शन जर विचारात घेतली तर अमाइड, ॲलिफॅटिक अमाइड with KOH, bromine in aqueous solution of KOH. Aqueous solution of KOH हे महत्त्वाचं आहे. ब्रोमिन इन aqueous solution of KOH. aqueous solution of KOH याचा अर्थच फ्री OH minus ions. हे बघा. So this OH minus ions come from aqueous solution of KOH. कळलं का? आणि ब्रोमिन आहेतच. आता पहिली स्टेप काय आहे बघा, हा अमाइड, पहिला अमाइड फंक्शनल ग्रुपची सवय पाहिजे. फ्री OH मायनस आयन्स आणि हा NH बॉन्ड पोलर आहे आणि इन प्रेझन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप हा मोर पोलर आहे. कार्बोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इफेक्ट. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा कुठला मुद्दा, त्याचा रेझोनन्स आपण पूर्वी शिकलो आहे. ही लोन पेअर इथे शेअर होऊ शकते, ही पायवाली इथे जाऊ शकते. म्हणजे इथं पॉझिटिव्ह येणार, इथे निगेटिव्ह येणार. बघा इथे लिहून दाखवतो. बघा त्याचा दुसरा रेझोनेटिंग फॉर्म. ओके, डायरेक्ट इथे लिहितो रेझोनेटिंग फॉर्म. आणि समजलं का, ही लोन पेअर आहे तर शेड पेअर झाली. त्यामुळे हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. याचा अर्थ काय की हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडं ट्रेंड आहे त्याचा, इट गेट्स ड्रॅग्ड. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इन सेकंड रेझोनेटिंग फॉर्म NH बॉन्ड बिकम्स मोर पोलार. पॉझिटिव्ह चार्ज इज डेव्हलप्ड ऑन नायट्रोजन इन NH2, जो इतर अमाइन्समध्ये वगैरे असं नाही शक्य, अमाइडमध्ये असं आहे. त्यामुळे NH बॉन्ड ऑफ अमाइड इज मोर पोलार आणि त्यामुळे याचं हेट्रोलिसिस इझी आहे. या NH बॉन्डचं हेट्रोलिसिस इझी आहे कार्बोनिल अमाइडमधल्या NH बॉन्डचं, कारण पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो रेझोनेटिंग फॉर्म. ओके, ही लोन पेअर इथं शेड पेअर झाली, त्यामुळे पायवाला बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. तर सेकंड रेझोनेटिंग फॉर्ममध्ये पॉझिटिव्ह चार्ज ऑन नायट्रोजन मीन्स दिस NH बॉन्ड इज मोर पोलार. देअरफॉर इन प्रेझन्स ऑफ बेस दिस हायड्रोजन हॅज कपॅसिटी, टेंडन्सी और इट कॅन बी इझिली रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ फ्री H+ आयन्स. ते झालं. मग हा OH मायनस आणि हा मोर पोलार हायड्रोजन कळला आम्हाला बिकॉज ऑफ रेझोनन्स. ओके, रेझोनन्स अभ्यास किती महत्त्वाचा आहे. ओके, आणि मग हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर पडला की हे वॉटर तयार झालं. इथं -H2O लिहिलं आहे मी बॅलन्स्ड इक्वेशन न लिहिता. त्यावेळेला दिस शेड पेअर बिकम्स अ लोन पेअर. आता ही शेड पेअर लोन पेअर झाली म्हणजे एक हायड्रोजन नाही, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटमचं आहे, त्यामुळे इथं मायनस चार्ज. इथंपर्यंत समजलं असेल. ओके, आणि आता ब्रोमिन हे पूर्वी पण आपण बघितलं असेल. ब्रोमिनची ॲडिशन रिॲक्शन विथ अल्कीन, इथिन, प्रोपीन. इथं ब्रोमिन बिकॉज ऑफ निगेटिव्ह चार्ज, त्या ब्रोमिनमधला जो ॲटम याच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल जवळ, नाही का, एक ॲटम इकडं असेल तर एक इकडं असेल किंवा इकडं असेल, तर बिकॉज ऑफ निगेटिव्ह चार्ज ते जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्टर्ब होतात आणि हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी तिकडं पुश होणार या निगेटिव्ह चार्जमुळं.
त्यामुळे हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह, आणि त्यामुळे काय होतं की ही निगेटिव्हली चार्ज नायट्रोजन इट फॉर्म्स शेड पेअर, आणि त्यातला हा शेड पेअर आहे तो इकडे जाईल, आणि त्यामुळं काय होतं तर इथं लिहितो मी बघा, आर हा कार्बोनिल ग्रुप, हा नायट्रोजन हे आधीचा, हा आता हे लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली या ब्रोमीन बरोबर, बरोबर, हा हायड्रोजन होताच, आणि प्लस प्लस बी आर मायनस, हा बी आर मायनस म्हणजे प्लस बाय प्रोडक्ट इथं बाजूला लिहिलं, बी आर मायनस इलेक्ट्रॉन पेअर आहेच, ओके, बाय प्रोडक्ट असल्यामुळे तो प्लस लिहिला होता, ठीक आहे, ते काढून टाकतो, मायनस चार्ज इथंपर्यंत आलं, मुद्दा समजतो का? ओके, आता यात काय राहिलं बरं, हायड्रोजन 2 कसे दाखवले, 2 हायड्रोजन संबंधच नाही, समजलं का? इथंपर्यंत आलो, तो लोन पेअर होती ती लोन पेअर तशीच आहे, लोन पेअर होती ती लोन पेअर तशीच आहे, बिकॉज ऑफ दिस लोन पेअर द निगेटिव्ह चार्ज इट अटॅक्स दिस ब्रोमीन, आणि त्याचा ही लोन पेअर आणि हा ब्रोमीन याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड झाला, आणि मग इथला कोव्हॅलेंट बॉन्ड इट गेट्स हेट्रोलॅटिकली ब्रोकन, आणि तो इथं गेला बी आर मायनस फॉर्ममध्ये, इथंपर्यंत आलो आपण, ओके. आता पुढं काय होईल की ओ एच मायनसचा अटॅक जसं हा हायड्रोजन हा एन एच बॉन्ड जसा मोर पोलार आहे तसं हा पण आहे ना, दोन्हीला सेम कंडिशन, इथं अजूनही रेझोनन्स अवेलेबल आहे, इथे रेझोनन्स आता अवेलेबल आहेच परत, लोन पेअर गेट शेड पेअर, आणि मग ही लोन पेअर इथं शेड पेअर झाली की हा पायवाला इकडे जाईल, म्हणजे दिस एन एच बॉन्ड इज मोर पोलार, दिस एन एच बॉन्ड इज मोर पोलार म्हटल्यानंतर मग त्यातला जो नेक्स्ट सेकंड ओ एच मायनस आयन के ओ एचमधला ओ एच मायनस आयन नाही का, ॲक्वस सोल्युशन ऑफ के ओ एचमधला, तो या हायड्रोजनला पुल करेल, त्या हायड्रोजनला पुल केल्यानंतर काय होईल बरं, एच ओ एच नाही का, हा मायनस एच ओ एच म्हणजेच बाय प्रोडक्ट, इथं बॅलन्स्ड इक्वेशनमध्ये मला लिहायचं नाही म्हणून मी इथे लिहिलं मायनस, म्हणजे हा दिस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ एच प्लस आयन्स अँड दिस ओ एच मायनस आयन, त्याचा H2O फॉर्ममध्ये बाहेर आला. आता मागं काय शिल्लक राहिलं बघा, ते आहे तसं लिहितो, बाकीचं बघून आहे तसं लिहायचं. ही लोन पेअर होतीच, हा ब्रोमीन नाही का, आणि आता इथं निगेटिव्ह चार्ज पडतात, तर निगेटिव्ह चार्ज. नाव देर विल बी what we call as what will happen is that there will be a rearrangement reaction. हे असं झाल्यानंतर काय होतं, this alkyl group with its electron pair, this pi gets shared here, okay, and this alkyl group gets bonded to nitrogen. समजलं का? ओके. आणि त्यामुळे मग काय होईल, आता ते सोयीसाठी हे सगळं लिहिण्याच्या सोयीसाठी हे मी पुसतो आणि हे पुढं कंटिन्यू करतो. आता तुम्हाला सांगतो की मी रिअरेंजमेंट रिॲक्शन होणार, एवढं लक्षात आलं का बघा. आता दिस लोन पेअर बिकम्स अ शेअर्ड पेअर, आणि हा अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जर इथं आत येणार असेल तर नायट्रोजनची बॅलन्सीच्या हिशोबाने काय व्हायला पाहिजे, काय अंदाज येतो का, रिअरेंजमेंट रिॲक्शन. ओके, तर ते दाखवण्यासाठी हे एवढं पुसून टाकतो. हे लक्षात आलं तुमच्या. अमाइड फंक्शनल ग्रुप, ब्रोमीन ॲक्वस सोल्युशन ऑफ KOH ची रिॲक्शन आहे बेसिकली. याचा जो रेझोनेटिंग फॉर्म आहे तो इथं सेपरेट लिहून दाखवला, म्हणजे वाय दिस NH बॉन्ड इज मोर पोलार ते कळण्यासाठी. ओके, यस, तेवढंच काढून टाकतो आणि मग पुढं हे कंटिन्यू करतो. हे आपल्याला समजून घेण्यासाठी चाललेलं आहे ही मेकॅनिझम. येस, ओके, आता ते मी कंटिन्यू करतो. लक्षात आलं का. अमाइड फंक्शनल ग्रुप, OH मायनस, बिकॉज ऑफ OH मायनस हायड्रोजन ॲटम. आता याचा NH2 ग्रुप इथला असेल तर अमाइन्समध्ये असं झालं नसतं, कारण का बिकॉज ऑफ कार्बोनिल ग्रुप, बिकॉज ऑफ रेझोनन्स NH बॉन्ड इज मोर पोलार, हायड्रोजन ॲटम गेट्स रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स, वॉटर तयार झालं त्याचं. ओके, आणि मग हे असं तयार झालं. नाव दिस निगेटिव्हली चार्ज इट विल अटॅक ब्रोमीन. ब्रोमीनची साईज मोठी आहे त्यामुळे ब्रोमीनमध्ये असं होत असतं. ॲडिशन ऑफ ब्रोमीन अक्रॉस अल्किनमध्ये पण हे आपण बघितलेलं आहे 11मधले मेकॅनिझम. लोन पेअर इट बिकम्स अ शेड पेअर, त्यावेळेला इथली शेड पेअर इकडे गेली, इथेपर्यंत आलो. पुन्हा हा दिस NH बॉन्ड इज अगेन पोलर आहे, इथं परत रेझोनन्स आहे सेम त्याच पद्धतीचा, इथं दाखवलं होतं मगाशी. सो दिस विल रिमूव्ह OH मायनस आयन KOH मधला, दिस विल रिमूव्ह हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स मायनस H2O. हे असं झालं. आता रिअरेंजमेंट, दिस अल्काइल ग्रुप विथ इट्स इलेक्ट्रॉन शेड पेअर हा इकडे जाईल, त्यावेळेला लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर. असं होत असेल तर नायट्रोजनची बॅलन्स मेंटेन व्हायला पाहिजे.
म्हणजेच ब्रोमिन गोज आउट इन द फॉर्म ऑफ Br-, आणि ते सगळं विचारात घेतलं तर हे कसं दिसेल बघा. नायट्रोजन अल्काईल ग्रुप गोज टू नायट्रोजन, आणि त्याप्रमाणे कार्बोनिल ग्रुप जसं तिकडं आहे तसं लिहितो पहिल्यांदा तिथं. हा नायट्रोजन नाही का, आणि हा जो इलेक्ट्रॉन पेअर घेऊन गेला अल्काईल ग्रुप, ओके व्यवस्थित लिहितो, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन गेला अल्काईल ग्रुप, लोन पेअर बिकम्स अ शेअर्ड पेअर, आणि इकडची लोन पेअर मग ती आता लोन पेअर राहिली नाही का. अल्काईल ग्रुप गेला तर तो सोयीसाठी मी कलर दाखवतो, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन गेला, आणि एक लोन पेअर आहे दोन्हीपैकी एक, ही शेड पेअर झाली तरी ही लोन पेअर म्हणून राहणार होता, ती मी इथं दाखवतो. ओके, लोन पेअर इथं आहेच, प्लस Br-, हे असं झालं. आता हे जे आहे ना, म्हणजे नॉर्मली लिहिताना हे असं लिहितात, RnCO, हे अल्काईल ग्रुप मिथाईल इथाईल कोण असेल तो, हा अल्काईल आयसोसायनेट, सायनेट बरं का, सायनाईड नव्हे, अल्काईल आयसोसायनाईड वेगळं नाही का. सायनाईड ग्रुप हा, आयसोसायनाईड ग्रुप हा आयसोसायनाईड, त्याचे बॉन्डिंग वगैरे फंक्शनल ग्रुपच्या वेळेला सांगितलेलं आहे, आता सांगत नाही. हा आयसोसायनाईड, हा सायनाईड, हा आयसोसायनाईड, ग्रुपचं नावच आहे आयसोसायनाईड बरं का. आणि दिस वन इज आयसोसायनेट, ATE आयसोसायनेट. भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये जो इथं मिथाईल असेल तो मिथाईल आयसोसायनेट, पॉइझनस गॅस. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे मात्र की विथ वॉटर इट इमिजिएटली गेट्स डिकम्पोज्ड. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी माहीत असेल तर किती गोष्टीचा फायदा होतो, त्यावेळेला किती लोकांचे जीव वाचले असते. इंडस्ट्रीमधल्या लोकांना माहीत होतं हा जर लीक झालेला आहे तर समजा ओला नॅपकिन वगैरे डोळ्या आणि नाकाभोवती तोंडाभोवती बांधून हवा या दिशेने तर विरुद्ध दिशेने जर गेलं किंवा थांबलं थोडा वेळ तो लिकेज संपूपर्यंत जरा त्यातल्या त्यात, की दिस गॅस वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ मॉइश्चर इट गेट्स डिकम्पोज, त्यामुळे तो टॉक्सिक राहत नाही. त्यामुळं ओला नॅपकिन बांधून जेवढं शक्य आहे तेवढं हळू हवा अशी असेल तर गॅस विरुद्ध दिशेने जाईल, अशा बेसिक गोष्टी. मग तसं ट्रेनिंग देणं, तसं सूचना देणं, तसं फलक लावलेलं असणं, हे सगळं बेसिक गोष्टी, बेसिक एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंट, वैज्ञानिक दृष्टिकोन यालाच म्हणतात. ओके, काय हरकत नाही. तर तो भोपाळचा इथं मिथाईल होता ग्रुप, मिथाईल आयसोसायनेट. आता याच्यावरती परत नाव OH- ग्रुप अटॅक्स. आता OH- ग्रुप कुठे अटॅक करेल? इथं अटॅक करेल. कार्बोनिल ग्रुप इज पोलार. आता OH- ग्रुप इथे अटॅक केल्यानंतर काय होईल? OH- ग्रुप अटॅक केल्यानंतर पायवाला इलेक्ट्रॉन इकडे जाईल. ओके, तर OH- ग्रुप विल अटॅक दिस कार्बोनिल कार्बन, आणि मग OH- ग्रुप इट विल अटॅक कार्बोनिल कार्बन. तर पुढं काय होईल ते सांगण्यासाठी मुद्दाम थोडीशी जागा निर्माण करतो. मुद्दाम इथं अल्काईल आयसोसायनाईड हे म्हणजेच या फॉर्ममध्ये लिहिलं बघा. ओके, इथंपर्यंत आलो. आणि परत मग बघा ना, प्रत्येक वेळेला OH- ग्रुप अटॅक करतो. OH- ग्रुप फ्रॉम KOH इट अटॅक्स. तसंच OH- ग्रुप फ्रॉम KOH नाव इट विल अटॅक हिअर. ओके, आणि मग आपण चाललो आहे कुठं, आपल्याला थोडंसं डोक्यात पाहिजे. आपण चाललो आहे कुठं? तर आपण चाललो आहे इन दिस मेथड अमाइड फंक्शनल ग्रुप गेट्स कन्वर्टेड इंटू अमाइन. पण कसं की हा कार्बोनिल ग्रुप बाहेर जातो कार्बोनेट फॉर्ममध्ये, आणि दुसऱ्या मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपचा CH2 होतो, त्या वेगळ्या मेथड आहे. तर ते आपण बघूया. म्हणजे इथंपर्यंत समजून घेणं महत्त्वाचं आहे, आणि त्यानिमित्ताने आपण अल्काईल आयसोसायनेट ATE सायनेट याची ओळख करून घेतली. येस, बघा मगाशी मी लिहिलं होतं सगळं, आता ते पुन्हा थोडक्यात लिहिलं पुसून लिहिण्याच्या सोयीसाठी. अल्काईल आयसोसायनेट आपण सुरुवात करताना मिथाईल घेतली. समजा मिथाईल जरी पकडलं तर इथं मिथाईल आयसोसायनेट. ओके, याला आपण जनरलाइज करू शकतो. इथं मिथाईल घ्या किंवा इथं R घ्या. ओके, नाही का, समजा इथं R घेतलं असतं तर R रिपीट होणार. अल्काईल ग्रुप मिथाईल इथाईल. ओके, नाव
प्रत्येक स्टेपला बघा OH मायनस आयन अटॅक करतो, नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज, OH मायनस अटॅक करतो, परत नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज, असं तुम्ही जर व्यवस्थित. आता मग फर्दर अटॅक ऑफ OH मायनस फ्रॉम KOH, ऑफकोर्स KOH तो अटॅक ऑफ. मग इकडं लोन पेअर घेऊन हा OH मायनस फ्रॉम KOH अटॅक करेल, तर हा यातली पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इकडं नायट्रोजनकडे जाईल आणि त्यामुळं काय तयार होईल बघा. त्यामुळं नायट्रोजन आधीची एक लोन पेअर होतीच, ओके, नायट्रोजन आधीची एक लोन पेअर होतीच. आता ही एक पायवाली इट गोज टू नायट्रोजन, म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज, परत इथं निगेटिव्ह चार्ज आणि हा कार्बन ऑक्सिजन आणि हा OH मायनस, म्हणजे हे कार्बॉक्सिलिक ग्रुप तयार झालं. आता इथं निगेटिव्ह चार्ज आणि हा कार्बॉक्सिलिक ग्रुप ॲसिडिक हायड्रोजन, दिस हायड्रोजन ॲटम विल बी पुल्ड बाय दिस, आणि त्यामुळं काय झालं बघा. त्यामुळं काय झालं बघा, नायट्रोजन, दिस हायड्रोजन ॲटम विल बी, नाही का, दोन्हीपैकी एक निगेटिव्ह चार्ज, ॲसिडिक हायड्रोजन, कार्बॉक्सिलिक ग्रुप, तो तिकडं आला, एक लोन पेअर आहेच, ओके. आणि त्यामुळं काय तयार झालं, O मायनस चार्ज, इथं मायनस आला. आणि याच्यामध्ये आता पुढं विचार करायची गोष्ट आहे. नाव दिस गोज आउट इन द फॉर्म ऑफ CO2. तुमच्या लक्षात येतो का, इथं काय करतात ते दोन स्टेप एकदम क्लब करतात, आणि दोन स्टेप एकदम क्लब करून सांगितल्यामुळं मग तो गोंधळ होतो. म्हणून काय केलं की OH मायनस इथं अटॅक केला, ते पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इथं आली, आणि मग त्यामुळं मग हे असं झालं. मग ॲसिडिक हायड्रोजन काय करेल, इथं आला, म्हणजे इथं आला काय, ॲसिडिक हायड्रोजन इथं आला. आता आपण चाललो कुठं बघा, त्याप्रमाणे आता कोणाचा अटॅक होईल विचारात घ्या, ओके. नाव what is going to happen is that CO2 has to go out in the form of this carbon has to go out in the form of CO2, आणि इकडं हायड्रोजन ॲटम येणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय रिॲक्शन व्हायला पाहिजे तुम्ही बघा, विचार करा. येस, नाव दिस इलेक्ट्रॉन पेअर, कारण कार्बनची CO2 फॉर्ममध्ये स्टॅबिलिटी जास्त आहे, दिस इलेक्ट्रॉन पेअर बिकम्स अ शेड पेअर. ही जर दोन रुटीन लोन पेअर लिहिलेली नाही आहेत, दिस लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर, त्यावेळेला ही शेड पेअर आहे ती इकडे नायट्रोजनकडे जाईल. त्यावेळेला काय होईल, ह्या सगळ्या एकदम लिहितात स्टेप, तसं नाही करा. आपण मी मुद्दाम मेकॅनिझमचा जर त्यातल्या त्यात डिटेल सांगायचा प्रयत्न केला. ही मेकॅनिझम आपल्याला अपेक्षित नाही आहे सिलेबस म्हणून, म्हणजे नीट असो किंवा आणि JEE असो, पण बघा कसं असतं माहीत असावं, आणि ज्या इतर मेकॅनिझम असतात त्याला हे सपोर्टिव्ह राहतं. झालं मायनस चार्ज. आता बघा एक पॅटर्न रिपीट होतो तुमच्या लक्षात येईल. अँड दिस विल पुल हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स फ्रॉम वॉटर. ॲक्वा सोल्युशन ऑफ KOH आहेच, ॲक्वा सोल्युशन ऑफ KOH घेतलं म्हणजे वॉटर आहेच इथं. दिस विल पुल हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, ओके. आणि त्यामुळे मग त्याचं काय झालं, इफ इट पुल्स हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, एक लोन पेअर आहेच आणि एक लोन पेअर होती, निगेटिव्ह चार्ज होता, इट पुल्स हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, दॅट्स ऑल, अमाइन. तर हे असं आहे. म्हणजे अल्टिमेटली काय झालं, तर दिस कार्बोनिल ग्रुप गोज आउट इन द फॉर्म ऑफ CO2. आता मग KOH वगैरे माहिती त्याचं कार्बोनेट तयार होणार, म्हणजे बेसिकली CO2 फॉर्ममध्ये तो बाहेर गेला, आणि त्यामुळं 1 कार्बन लेस असा अमाइन तयार झाला. अमाइड चेंजेस टू अमाइन. ही एक ब्रोमामाइड म्हणून त्याला डिग्रेडेशन मेथड असं म्हणलेलं आहे. तर ॲक्वा सोल्युशन ऑफ KOH अँड ब्रोमिन, त्याच्यामध्ये OH मायनस आयन न्यूक्लिओफाईल म्हणून अटॅक केलेला आहे. तो 2-3 स्टेपमध्ये अटॅक करतो, आणि ब्रोमिन इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अवेलेबल होतो इथं. तर या सगळ्या गोष्टी अशा बघितल्या की आपल्याला मग शेवटी शिकायचं काय याच्यामध्ये, म्हणजे हे सगळं केल्यानंतर लक्षात राहतं, सोपं जातं. म्हणून अल्टिमेटली काय आहे आपल्याला या रिॲक्शनचं डिटेल्स काही लिहायचे नाही आहे, ज्याचे लिहायचे आहेत त्याचे लिहितोच आपण, की इन प्रेझन्स ऑफ ब्रोमिन अँड KOH ॲक्वा सोल्युशन असं म्हटलं की पटकन कळलं पाहिजे की दिस कार्बन गोज आउट इन द फॉर्म ऑफ CO2, आणि त्यामुळे आपण असं लिहितो अमाइन, प्रायमरी अमाइन. सो अमाइड चेंजेस टू प्रायमरी अमाइन. मग रिॲक्शन्स अशा असतात इथं, मग मिथाईल एक्झाम्पल बदलत राहतं, पण त्याच्यामागे एवढी केमिस्ट्री आहे, ही एकदा आपण बघितलेलं असेल व्यवस्थित तर हे लक्षात ठेवायला बरं जातं. म्हणून तर मी पुन्हा सांगतो की हे मेकॅनिझम समजून घेणं सोयीचं आहे, पण कुठं लिहायचं आहे वगैरे असं नाही आहे. म्हणून त्या अँगलने त्याला तेवढंच महत्त्व द्या. थँक्यू.